नमस्कार मित्रांनो, परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा टॉपिक म्हणजे स्केलेटन म्हणजेच बोन हा टॉपिक आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर या ठिकाणी मित्रांनो, स्केलेटन किंवा बोनवरती बऱ्याच वेळेस क्वेश्चन आलेले आहेत. तर हा टॉपिक चांगल्या प्रकारे प्रिपेअर करा, म्हणजे एक्झाममध्ये मार्क हमखास मिळतील. त्या ठिकाणी मानवी शरीरामध्ये म्हणजे अडल्ट प्रौढ व्यक्तीमध्ये जवळपास 206 एकूण किती बोन असतात? 206 बोन असतात. त्याचबरोबर जे काही लहान मुलं असतील, फिटस असेल, चिल्ड्रन असेल, त्यामध्ये 300 किंवा 270 ते 300 अशी बोनची संख्या असते. जेव्हा व्यक्तीची पूर्ण वाढ होते किंवा बाळाची पूर्ण वाढ होते तेव्हा त्याच्या शरीरामध्ये 206 बोन असतात. 300 किंवा 270 बोनपैकी काही बोन फ्यूज होतात किंवा एकत्र येतात आणि नंतर शेवटी 206 बोन राहतात शरीरामध्ये. त्यामुळं जर कधी क्वेश्चन आला मानवी शरीरामध्ये एकूण हाडाची संख्या किती, तर ती आहे 206. त्यानंतर हाडाचे जे काय महत्त्वाचे जे काय फंक्शन आहेत ते पाहत असताना हाडं काय करतात किंवा स्केलेटल सिस्टीम काय करते, जे काय डेफिनेट शेप आहे बॉडीला देण्याचं काम करते. त्याचबरोबर जे काय सॉफ्ट ऑर्गन आहेत, पार्ट आहेत बॉडीचे, ते प्रोटेक्ट करण्याचं काम करते. त्याचबरोबर जे काय मसल आहेत त्यांना अटॅचमेंट किंवा जॉईनिंग साठी काय करतात, ते बेस प्रोव्हाइड करतात. त्याचबरोबर जी काय रिस्पिरेशन क्रिया आहे त्यामध्ये ते बोन किंवा स्केलेटल सिस्टीम मदत करतात. त्याचबरोबर न्यूट्रिशनमध्ये सुद्धा बोन मदत करतात. RBC तयार करण्यासाठी बोन हेल्प करतात किंवा RBC तयार करतात. जे काय बोन मॅरो आहे हाडाच्या, त्यामध्ये RBC म्हणजेच रेड ब्लड सेल तयार होतात. हे एक काय फंक्शन आहे बोनचं. त्यानंतर जे काय महत्त्वाचे जे काय बोन आहेत किंवा बोनचे जे काय प्रकार आहेत ते त्यांच्या लांबी किंवा साईजवरून शेपवरून या ठिकाणी पडलेले आहेत. तर त्यामध्ये लॉंग बोन, शॉर्ट बोन, फ्लॅट बोन, इरेग्युलर बोन, सिस्मॉइड बोन हे काय आहेत हाडाचे प्रकार आहेत. जे काय लॉंग बोन आहेत त्याचे एक्झाम्पल आहेत फिमूर, टिबिया, फिब्युला. म्हणजे हात आणि पायाचे जे काय बोन आहेत, फिमूर असेल, टिबिया असेल, फिब्युला असेल, रेडियस अल्ना असेल, हे काय आहेत लॉंग बोनचे काय आहेत एक्झाम्पल आहेत. त्याचबरोबर जे काही शॉर्ट बोन आहेत त्यामध्ये कार्पल्स आणि टार्सल हे काय आहेत, म्हणजे हाताच्या जे काय पंजा असेल किंवा जे काय पायाचा तळवा असेल याचे जे काय बूट आहेत टार्सल, कार्पल, हे काय आहेत शॉर्ट बोनचे एक्झाम्पल आहेत. यामध्ये बरेच कन्फ्युजन आहे मित्रांनो. शॉर्ट बोन आणि जे काय इरेग्युलर बोन आहेत यामध्ये बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होतात. किंवा मग जे काय सिस्मॉइड बोन आहेत. लॉंग बोन सगळ्यांच्या लक्षात राहतात. लॉंग बोन कोणते आहेत? हाताचे आणि पायाचे, जसं फिमोर किंवा रेडियस अल्ना असेल किंवा काय आपण म्हणूयात ह्युमरस असेल, हे काय आहेत लॉंग बोन आहेत. शॉर्ट बोनमध्ये जे काय कार्पल आणि टार्सल हे येतात. फ्लॅट बोनमध्ये स्टर्नम, ज्याला आपण ब्रेस्ट बोन म्हणतो, छातीचं हाड आहे, स्कॅप्युला, रिब बोन, ऑब्स्कल, हे काय आहेत फ्लॅट बोन आहेत. इरेग्युलर बोन म्हणजे ज्यांना डेफिनेट आकार नसतो असे बोन, जे की व्हर्टिब्रा आहे. आणि मोस्ट बोन ऑफ फेस म्हणजे जे काय पाठीचं जे काय कणा असेल किंवा मग आपण किंवा फेसचे जे बोन आहेत हे इरेग्युलर बोन आहेत. त्याचबरोबर जे काही सिस्मॉइड बोन आहेत त्याचं एक्झाम्पल जर पाहायचं झालं तर ते पटेला बोन, म्हणजे जे काय गुडघ्याचं जे काय हाड आहे, कॅप आहे, त्याला आपण काय ती कशाचं एक्झाम्पल आहे? सिस्मॉइड बोनचं एक्झाम्पल आहे. त्यानंतर जे काही ह्युमन स्केलेटन आहे 2 पार्टमध्ये या ठिकाणी डिवाईड झालेलं आहे, 2 पार्टमध्ये. त्यामध्ये पहिला आहे ॲक्झियल स्केलेटन, दुसरं आहे अपेंडिक्युलर स्केलेटन. ॲक्झियल स्केलेटनमध्ये स्कल, थोरॅसिक केज आणि जे काही स्पायनल कॉर्ड आहे हे ॲक्झियल स्केलेटनमध्ये येतं. अपेंडिक्युलर स्केलेटनमध्ये जे काय हात असतील, पाय असतील, यांचे जे काय हाडं आहेत अप्पर अँड लोअर लिम्स, हे कशामध्ये येतात? अपेंडिक्युलर स्केलेटनमध्ये येतात. तर या ठिकाणी मित्रांनो जे काय ॲक्झियल स्केलेटन आहे, ॲक्झियल स्केलेटन त्यालाच आपण मेन ॲक्सिस किंवा व्हर्टिकल सेंट्रल ॲक्सिस असं म्हणूयात. लक्षात घ्या, ॲक्झियल स्केलेटनला काय म्हणतात? मेन ॲक्सिस किंवा व्हर्टिक्युलर सेंट्रल ॲक्सिस.
त्याचबरोबर हा बॉडीचे जे काही महत्त्वाचे जे काही ऑर्गन आहेत, ब्रेन असेल, स्पायनल कॉर्ड असेल, त्याचबरोबर जे काय थॉरॅक्स असेल, लंग्स असेल, याला प्रोटेक्ट करण्याचं काम करतो. तर जे काय ॲक्झियल स्केलेटनमध्ये कोणते बोन येतात? स्कलचे बोन येतात, व्हर्टिब्रल कॉलम येतात आणि थोरॅसिक केज येतात, म्हणजे रिब्स येतात. त्याचबरोबर जे काय स्टर्नम आहे, हे सगळे कशामध्ये येतात? ॲक्झियल स्केलेटनमध्ये. यावरती क्वेश्चन विचारलेला आहे की ॲक्झियल स्केलेटनमध्ये कोणते बोन येतात? तर त्यामध्ये स्कल असेल, व्हर्टिब्रल कॉलम असेल, थोरॅसिक केज असेल, हे सर्व बोन ॲक्झियल स्केलेटनमध्ये येतात. तर हे ॲक्झियल स्केलेटनचं महत्त्वाचं काम काय? जे काही बॉडीचे जे काही महत्त्वाचे जे काही ऑर्गन आहेत, जसं ब्रेन असेल, स्पायनल कॉर्ड असेल, हार्ट असेल, यांना प्रोटेक्ट करण्याचं काम हे ॲक्झियल स्केलेटनचे बोन करतात. त्याचबरोबर जे काय स्कलमध्ये जे काही सुचर आहेत, ओके, जे काय जॉईंट आहेत स्कलमध्ये, त्याला आपण सुचर म्हणू. त्यामध्ये त्याचे जे काय टाईप पाहताना कोरोनल सुचर हे काय करतात? परायटल बोन आणि फ्रंटल बोन यांच्यामधील जे काय जॉईनिंग आहे त्यांना जॉईंट करण्याचं काम हे कोरोनल सुचर करतात. लक्षात घ्या, परायटल बोन आणि फ्रंटल बोन म्हणजे आपण PF, कोरोनल CPF असं लक्षात ठेवू शकतो. कोरोनल सुचर लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही PF म्हणजे परायटल बोन आणि फ्रंटल बोन स्कलचे यांना जोडणारे जे काही सुचर आहे ते आहे कोरोनल सुचर. त्यानंतर सॅजिटल सुचर आहे, एक की परायटल बोन दोन्ही प्रकारचे जे काही परायटल बोन आहेत त्यांना काय करते? बाइंड करण्याचे किंवा जॉईंट करण्याचं काम करते सॅजिटल सुचर. सॅजिटल सुचर लक्षात घ्यायचं की जे काय PP करू आपण त्याला PP जॉईनिंग आहेत, स्कलच्या बोनला जॉईन करणारे जे काय जॉईंट आहे त्याला आपण सुचर म्हणूयात. तर स्कलमध्ये 4 प्रकारचे सुचर्स आहेत, त्यामध्ये कोरोनल सुचर, सॅजिटल सुचर, लॅम्बॉइड सुचर आणि स्क्वॅमोस सुचर. जे काय कोरोनल सुचर आहे ते स्कलचे जे काय पॅरेटल बोन आहेत आणि फ्रंटल बोन आहेत यांना जोडण्याचं काम करतात. त्याचबरोबर जे काय सॅजिटल सुचर आहेत ते पॅरेटल जे काय बोन आहेत, 2 प्रकारचे जे काय पॅरेटल बोन आहेत त्यांना जोडण्याचं काम हे करतात. म्हणून सॅजिटल सुचर हे पॅरेटल PP बोनमधलं काय ते सुचर आहेत. त्याचबरोबर लॅम्बॉइडल सुचर हे पॅरेटल बोन अँड ऑक्सिपेटल बोन PO, ओके, PO आपण या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. लॅम्बॉइडल सुचर लक्षात ठेवण्यासाठी पॅरेटल आणि ऑक्सिपिटल बोनमधले जे काय ते सुचर आहेत. त्याचबरोबर जे काही स्क्वॅमस सुचर आहेत हे पॅरेटल बोन आणि टेम्पोरल बोन म्हणजे PT हे लक्षात ठेवू शकता. PT वरून तुम्ही पॅरेटल बोन आणि टेम्पोरल बोनमधील जे काही सुचर आहेत ते स्क्वॅमस सुचर आहेत, जे की पॅरेटल बोन आणि टेम्पोरल बोनला काय करतात ते फिक्स करतात किंवा जॉईन करतात. त्यानंतर जे काय या ठिकाणी इमेजमध्ये तुम्ही पाहू शकता, जे काय हा जो पार्ट आहे हा काय फ्रंटल बोन आहे. त्याचबरोबर जो हा पार्ट आहे बोनचा तो आहे पॅरेटल बोन. त्याचबरोबर जो डोळेच्या याच्यामधला दिसतो जो ऑर्बिटलमधला तो काय आहे, किंवा मग या ठिकाणी डोळ्याच्या शेजारचा आपण, ओके, डोळ्याच्या पाठीमागचा किंवा डोळ्याच्या शेजारचं जे काय पार्ट आहे बोनचा त्याला आपण स्पेनॉइड बोन म्हणूया. त्यानंतर जे काय इथमॉइड बोन आहे, इथमॉइड बोन कुठे आहेत? या ठिकाणी जे काय हे जे बोन आहेत हे इथमॉइड बोन आहेत आणि टेम्पोरल बोन हे आहेत, हे टेम्पोरल बोन आहेत. तर हे आणि हे ऑक्सिपिटल बोन आहेत. तर या ठिकाणी जे काय वेगवेगळे सुचर आहेत 4 प्रकारचे हे या बोनला म्हणजे 2 बोनला काय करतात ते बाइंड करतात किंवा एकत्र आणतात, फिक्स करतात. त्यानंतर जे काय महत्त्वाचे जे काय पॉईंट पाहत असताना जे काय स्पेनॉइडल बोन आहे स्कलमधलं ते कसं आहे? बॅट शेप्ड आहे, ओके. बॅट शेप्ड म्हणजे जे काय वटवाघूळसारखं आहे. त्याचबरोबर झायगोमॅटिक बोन याला चिक बोन म्हणतात, म्हणजे आपल्या गालाचे जे काय बोन आहे त्याला आपण झायगोमॅटिक बोन त्यालाच आपण चिक बोन म्हणतो, हे पण लक्षात ठेवा. त्याचबरोबर जे काय मॅक्झिला आहे त्याला अप्पर जॉ म्हणतो आणि लोअर जॉ हा काय आपला मुव्हेबल आहे. लोअर जॉ हा बोन हे बोन स्कलमधलं एकमेव बोन आहे की जे मुव्हेबल आहे
बाकीचे स्कलमधील सर्व बोन काय आहेत इमूवेबल आहेत किंवा फिक्स आहेत. त्याचबरोबर जे काही लॅक्रिमल बोन आहे त्याच्यामध्ये लॅक्रिमल सॅक किंवा टेअर ऑफ लॅक्रिमियल फ्लूड असतं. ओके, ज्यामधून लॅक्रिमियल फ्लूड येतं किंवा लॅक्रिमल ग्लँड असतात लॅक्रिमल बोनमध्ये. त्याचबरोबर जे काय हायोइड बोन आहे हे काय आहे शुई शेप्ड होर्स शुई शेप्ड बोन आहे. कधी कधी क्वेश्चन विचारला जातो की मानवी शरीरातील होर्स शुई शेप्ड बोन कोणता आहे, तर तो आहे हायोइड बोन. ओके, जे काय हायोइड बोन आहे ते मानवी शरीरातील कसं आहे होर्स शुई शेप्ड म्हणजे घोडाच्या नालीसारखं किंवा पायासारखं खोरासारखं काय आहे ते बोन आहे ते हायोइड बोन आहे, जे की टंगमध्ये असतं अटॅच केलेलं असतं टंगला. त्या टंग म्हणजे काय आपली जिभेला काय जिभेमध्ये असणारं जे काय हाड आहे किंवा जिभेला अटॅच असणारं जे हाड आहे बोन आहे ते हायोइड बोन आहे. ऑल बोन ऑफ फोरहेड रिमेन जॉईंट स्ट्रॉंगली बाय सुचर. जे काय फोरहेडचे जे काय बोन आहेत ते सुचरनं काय झालेले स्ट्रॉंगली जॉईंट झालेले आहेत. त्याचबरोबर हेडमध्ये टोटल 29 बोन आहेत, तर त्यामध्ये फोरहेडमध्ये 8 बोन आहेत, फॅशियल बोन 14 आहेत, एअरमध्ये 6 आहेत आणि हायोइड बोन 1 आहे. जे की जिभेला अटॅच असणारं बोन आहे ते 1 आहे. जे काय व्हर्टिब्रल कॉलम आहे त्याला आपण स्पाईन किंवा बॅकबोन म्हणूयात. व्हर्टिब्रल कॉलमला काय म्हणतात स्पाईन किंवा बॅकबोन. हा पॅडलॉक शेप्ड बोननं काय झालेला तयार झालेला, त्याला आपण व्हर्टिब्रल कॉलम किंवा स्पाईन किंवा बॅकबोन म्हणतात. त्याचबरोबर जो काय व्हर्टिब्रल कॉलम आहे ते 26 इरेग्युलर बोननं बनलेला आहे, त्याला आपण व्हर्टिब्री म्हणूयात. म्हणजे सिंगल व्हर्टिब्रा आणि 26 व्हर्टिब्रीपासून काय झालेला हा व्हर्टिब्रल कॉलम बनलेला आहे. त्याचबरोबर इन द फिटस अँड इन्फंट व्हर्टिब्रल कॉलम कन्सिस्ट 33 सेपरेट बोन ऑर व्हर्टिब्री. जेव्हा जे काय नुकतंच जन्मलेलं बाळ असेल किंवा मग फिटस असेल इन्फंट असेल त्यामध्ये जे काय व्हर्टिब्रल कॉलम आहे त्याची संख्या 33 असते. नंतर जेव्हा जसजसे बाळाची वाढ होते तसतसे त्यातील काही व्हर्टिब्रा फ्यूज होतात आणि मग त्याची संख्या किती होते 26 होते. त्याचबरोबर जे काय त्यामध्ये पाहू शकतो आपण इन अडल्ट 9 ऑफ दीज इव्हेंच्युअली फ्यूज टू फॉर्म 2 कॉम्पोजिट बोन सॅक्रम अँड कोकेक्स. म्हणजे जेव्हा अडल्टमध्ये किंवा बाळाची वाढ होते तेव्हा 9 जे काय व्हर्टिब्रा आहेत ते फ्यूज होतात एकत्र येतात आणि सॅक्रम आणि कोकेक्स काय होतात ते फॉर्म करतात. रिमेनिंग 25 बोन पर्सिस्ट ॲट इंडिव्हिज्युअल आणि उरलेले किती 25 आहेत का ते जशाच तसे राहतात. म्हणजे 9 पैकी जे काय सॅक्रम आणि कोकेक्सचे बोन काय होतात एकत्र येतात आणि उरलेले 25 असे 26 बोन अडल्टमध्ये. म्हणजे अडल्टमध्ये किती व्हर्टिब्री असतात 26 व्हर्टिब्री असतात. हे पण गोष्ट महत्त्वाची आहे. त्यानंतर जे काय व्हर्टिब्रल कॉलम आहे त्यामध्ये जे काय डिफरंट जे काय व्हर्टिब्रे आहेत त्यामध्ये सर्विकल 7 आहेत, थोरॅसिक 12 आहेत, लुंबार 5 आहेत, सॅक्रल 1 आहे म्हणजे 5 पासून तो फ्यूज झालेला आहे. कोकिजियल 1 आहे, फ्यूज्ड झालेला आहे 4. म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 7, 12, 5, 1, 1. म्हणजे या ठिकाणी पहा 7 आणि 12 19, 19 आणि 2 26. हा 4चा काय होतो कोकेजियल काय होतो 4चा मिळून या ठिकाणी अडल्टमध्ये एकत्र होतो. हा सॅक्रल 5 व्हर्टिब्राचा मिळून 1 बनतो फ्यूज होतो. म्हणजे ह्या 9 जे आहेत व्हर्टिब्री ती काय होतात अडल्टमध्ये फ्यूज होतात एकत्र येतात आणि मग टोटल किती संख्या होती व्हर्टिब्रीची किंवा मणक्यांची संख्या 26 असते. ओके, तर अडल्टमध्ये 26 असते तर इन्फंटमध्ये चिल्ड्रनमध्ये 33 काय आहे व्हर्टिब्रल कॉलमची काय संख्या आहे. त्यानंतर जे काय सर्विकल व्हर्टिब्रा आहे
हा स्मॉलेस्ट व्हर्टिब्रा आहे. सर्विकल व्हर्टिब्रा लक्षात घ्या, यावर क्वेश्चन विचारलेला आहे की सर्विकल जी काय व्हर्टिब्रा आहे हा सगळ्यात लहान व्हर्टिब्रा आहे. आणि फर्स्ट जी काय व्हर्टिब्रा आहे सर्विकल व्हर्टिब्रा तो आहे ॲटलास, जो की स्कलला होल्ड करतो. जे काय कवटी आहे स्कल आहे त्याला होल्ड करण्याचं काम हा ॲटलास व्हर्टिब्रा करतो. आणि दुसरा आहे सेकंड सर्विकल व्हर्टिब्रा आहे तो ॲक्सिस आहे. स्मॉलेस्ट सर्विक्स सगळ्यात लहान व्हर्टिब्रा आहे, ॲटलास पहिला आहे, ॲक्सिस सेकंड आहे. ह्या पण गोष्टी लक्षात द्या, यावर क्वेश्चन विचारलेले आहेत. त्यानंतर जे काय थोरेसिक केज आहे किंवा थोरेसिक केज बोन त्यामध्ये स्टर्नम हे काय फ्लॅट बोन आहे ज्याची लांबी 15 सेंटीमीटर आहे. स्टर्नमची जी काय लांबी आहे ती किती आहे 15 सेंटीमीटर आहे. त्याचबरोबर स्टर्नमला ब्रेस्ट बोनसुद्धा म्हणतात. स्टर्नमला काय म्हणतात ब्रेस्ट बोन म्हणतात. स्टर्नमचे जे काय पार्ट आहेत त्याच्यामध्ये मॅनोब्रियम, बॉडी आणि झिपॉइड प्रोसेस हे काय आहेत स्टर्नमचे पार्ट आहेत. लक्षात घ्या, मॅनोब्रियम, बॉडी आणि झिपॉइड प्रोसेस हे काय आहेत स्टर्नमचे पार्ट आहेत. या ठिकाणी आपण असं पाहू शकतो हा स्टर्नम आहे, तर ही काय बॉडी आहे, ओके, झिपॉइड प्रोसेस आहे, मॅनोब्रियम. तर अशा प्रकारचं या ठिकाणी स्टर्नमचे 3 पार्ट आहेत, मॅनोब्रियम, बॉडी आणि झिपॉइड प्रोसेस. जे काय थोरेसिक केजची जी काय रिब आहेत त्यामध्ये जे काय ट्रू रिब, फर्स्ट 7 पेअर ऑफ रिबला आपण ट्रू रिब म्हणतो किंवा व्हर्टिब्रोस्टर्नल रिब असं म्हणतात. व्हर्टिब्रोस्टर्नल रिब जे काय पहिल्या 7 रिब आहेत त्यांना ट्रू रिब म्हणतात, कारण की त्या काय झालेल्या आहेत थोरॅसिक व्हर्टिब्रेला काय झालेल्या आहेत अटॅच आहेत. त्याचबरोबरचे काय फाल्स रिब आहेत 8, 9 आणि 10 जे की अटॅच नाहीत स्टर्नमला, त्याला आपण काय म्हणूयात फाल्स रिब म्हणतात. त्याचबरोबर जे काय 2 पेअर ऑफ रिब म्हणजेच 11 आणि 12वी रिब हे काय आहेत फ्लोटिंग रिब आहे. म्हणजे जे की काय आहे फ्लोट म्हणजे कनेक्टेड नाही, व्हेंट्रली फ्लोटिंग आहे. म्हणजे 11वी आणि 12वी जी काय रिब आहे ते फ्लोटिंग रिब आहे. ट्रू रिब आहेत पहिल्या 7 आणि 8वी, 9वी, 10वी हे काय आहेत फाल्स रिब आहेत. आता फाल्स रिब का म्हणायचं, कारण की त्या रिब कशा डायरेक्टली अटॅच नाहीत स्टर्नमला, बट जॉईन द 7 रिब विथ हेल्प ऑफ हायलाइन कार्टिलेज. ओके, दीज आर कॉल्ड ॲज अ व्हर्टिब्रोकोंड्रल फाल्स रिब. ओके, त्याला आपण काय म्हणतो व्हर्टिब्रोकोंड्रल फाल्स रिब असं म्हणतो. आता फाल्स रिब का म्हणतात, कारण की त्या स्टर्नमला अटॅच नाहीत परंतु ते कशाला अटॅच आहेत 7th रिबला अटॅच आहेत, म्हणून त्याला आपण फाल्स रिब म्हणतो. आणि जे काय 11वी आणि 12वी रिबला फ्लोटिंग रिब म्हणतो. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर स्टर्नम हे ड्रॅगर शेप्ड काय आहे बोन आहे, ड्रॅगर शेप्ड बोन आहे. फर्स्ट रिब डज नॉट मूव्ह ड्युरिंग रेस्पिरेशन. आता जी काय जेव्हा रेस्पिरेशनच्या वेळेस श्वासोश्वासच्या वेळेस जी काय फर्स्ट रिब आहे ती मूव्ह होत नाही आहे, बाकीच्या रिब मूव्ह होतात, हालचाल करतात. त्याचबरोबर जे काय रिब बोन आहेत टोटल 24 आहेत, तर त्यामध्ये स्टर्नम एक आहे, रिब 12 आहेत, त्याचे पेअर म्हणूयात थोरेसिक व्हर्टिब्रे 12 आहेत. ओके, तर अशा 24 हे काय आहेत थोरेसिक केजचे बोन आहेत आणि रिब किती 24 आहेत. आता किती बोन बनलेलं आहे, एक स्टर्नम, 12 रिब आणि 12 व्हर्टिब्रे. त्यानंतर जे काय अपेंडिक्युलर स्केलेटन आहे त्यामध्ये जे काय बोन येतात त्यामध्ये पेक्टोरल ग्रिडल आहे, अप्पर लिम्बचे बोन येतात, पेल्विक ग्रिडलचे बोन येतात आणि लोअर लिम्बचे बोन येतात. जे काय अपेंडिक्युलर स्केलेटन आहे त्यामध्ये पेक्टोरल ग्रिडलचे बोन येतात, अप्पर लिम्बचे बोन येतात, पेल्विक ग्रिडलचे बोन येतात आणि लोअर लिम्बचे बोन येतात. ते आपण पाहणार आहोत. जे काय अप्पर लिंब आहे त्यामध्ये ह्युमेरस एक आहे, रेडियस एक आहे, अल्ना एक आहे, कार्पल्स 8 आहेत, मेटाकार्पल्स 5 आहेत, फॅलॅंजेस 8 आहेत. तर या ठिकाणी हा एका हाताची हाडं आहेत, तर त्याला 2 हाडाची
हाताची केले तर त्याची काय होईल, संख्या 2 होईल, दुप्पट होईल याची. फॅलेंजेस 14 तिथे या ठिकाणी 28 होतील, मेटाकार्पल्स 5 तिथे काय होईल, 10 होईल. म्हणजे 2 गुणिले जे काय नंबर ऑफ बोन आहेत ते होतील. म्हणजे 2 गुणिले 14 किती होतील, 28 दोन्ही हाताचे. त्यानंतर जे काय पेल्विक गिर्डल आहे त्याला आपण हिप गिर्डल म्हणूयात, गिर्डल ऑफ हिंड लिंब असं पण त्याला म्हणतात. काय पेल्विक गिर्डल आहे त्याला गिर्डल ऑफ हिंड लिंब म्हणतात. कन्सिस्ट ऑफ इरेग्युलरली शेप 3 सेपरेट बोन ड्युरिंग चाइल्डहुड, द इलियम, इचियम अँड प्युबिस. चाइल्डहुडच्या वेळेस जी काय पेल्विक गिर्डल आहे 3 बोननं बनलेलं असतं, इलियम, इस्चियम आणि प्युबिस. ह्या गोष्टी लक्षात घ्या. जेव्हा ग्रोथ होते किंवा वाढ होते अडल्टहुडमध्ये किंवा प्रौढावस्थेमध्ये हे काय होतात, फ्यूज होतात आणि एकच बोन बनतं या ठिकाणी. इन अडल्ट दीज बोन आर फर्मली फ्यूज्ड अँड देअर बाउंड्री आर indistinguishable. Each hip unite with partner anteriorly and sacrum posteriorly. अडल्टमध्ये काय होतात, हे तिन्ही बोन काय होतात, एकत्र होतात, फिक्स होतात, त्यांचे बाउंड्री काय होतात, डिस्टिंग्विश होत नाहीत, ते एकच बोन होतात. तर जे काय पेल्विक गिर्डल ह्या अडल्टमध्ये एक बोन आहे, परंतु चाइल्डमध्ये किंवा ड्युरिंग चाइल्डहुड हे 3 बोननं बनलेलं आहे. तर पहिलं बोन आहे इलियम, इचियम, प्युबिस. त्यानंतर जे काय डिफरन्स पाहायचं झाला महत्त्वाचा जे काय पेल्विस ऑफ मेल अँड फिमेलमध्ये, तर त्यामध्ये जे काय बोन आहेत फिमेलमध्ये पेल्विक गिर्डलचे लायटर आणि स्मॉलर आहेत. त्याचबरोबर तेच बोन मेलमध्ये हेवियर अँड लॉंगर आहेत. त्याचबरोबर जी कॅव्हिटी आहे शॉलो आहे आणि राऊंड आहे, मेलमध्ये डीप आणि फनल शेप्ड आहे. सॅक्रम फिमेलमध्ये मोर कन्केव्ह आहे, अँटेरियरली मेक ट्रू पेल्विस बॉर्डर. तर फिमेलमध्ये लेस कन्केव्ह आहे, मेकिंग ट्रू पेल्विस नॅरो ॲट द आउटलेट. त्यानंतर प्युबिक आर्च अँगल मेड ॲट द सिम्पॅसिस प्युबिक इज वायडर. या ठिकाणी जो काय प्युबिक आर्च आहे प्युबिक सिम्पॅसिससोबत काय करतो, तो वायडर अँगल तयार करतो. त्याचबरोबर मेलमध्ये काय होतो, हा नॅरो अँगल तयार करतो. ह्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी महत्त्वाच्या आहेत. परीक्षेला या ठिकाणी प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर बोन ऑफ लोअर लिंब, त्यामध्ये जे काय लोअर लिंब आहेत त्यामध्ये जी काय महत्त्वाची जी काय बोन आहे त्यामध्ये फिमूर एक आहे, टिबिया, फेब्युला, पटेला, टार्सल बोन, फॅलेंजेसिस. त्या ठिकाणी जे काय बोन ऑफ लोअर लिंब आहे त्यामध्ये जे काय पटेला आहे तो काय नी चा कॅप आहे किंवा नी कॅप आहे पण म्हणूयात, गुडघ्याचा बोन आहे. फिमर काय मांडीचं बोन आहे. ओके. टिबिया, फेब्युला काय आहेत, पायाचे बोन आहेत. तर हे महत्त्वाचे बोन हे लोअर लिंबचे आहेत. त्यानंतर जे काय जॉईंट्स आहेत महत्त्वाचे शरीरामधील, त्यामध्ये 2 प्रकारचे जॉईंट आहेत, मुव्हेबल जॉईंट आणि इमुव्हेबल जॉईंट. तर बोन कॅन मूव्ह, जे काय मुव्हेबल जॉईंट आहेत त्यामधील जे काय बोन आहेत त्या ठिकाणी मुवमेंट करू शकतात किंवा मुवमेंट या ठिकाणी घडून येते. त्याचं एक्झाम्पल आहे बोन ऑफ आर्म अँड लेग. त्यानंतर जे काही इमुव्हेबल जॉईंट आहे त्यामध्ये हाडाची हालचाल होत नाही. एक्झाम्पल आहे बोन ऑफ स्कल. तर या ठिकाणी स्कलचं जे काय बोन आहे त्याची हालचाल होत नाही, परंतु त्यामधील एक एक्सेप्शनल बोन आहे ते आहे लोअर जॉ, त्याला आपण मॅन्डिबल म्हणूयात. तेच फक्त बोन काय मुव्हेबल आहे. बाकीचे स्कलचे सर्व बोन काय आहेत, फिक्स आहेत, इमुव्हेबल आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकतो शोल्डर हा एक जॉईंट आहे, मुव्हेबल जॉईंट आहे. हेड, नी जॉईंट आहे, अँकल आहे, लेग आहे. मुव्हेबल जॉईंट या ठिकाणी पाहू शकता बॉल अँड सॉकेट जॉईंट आहे, पायवेट जॉईंट आहेत, हिंज जॉईंट आहेत. तर या ठिकाणी टाईप ऑफ मुवमेंट,
टाईप ऑफ मुवमेंट पाहत असताना फ्लेक्झॉन आहे, एक्सटेन्शन आहे, अबडक्शन आहे, रोटेशन आहे, प्रोनेशन आहे, सुपिनेशन आहे, सर्कमडक्शन आहे, अबडक्शन आहे, इन्व्हर्जन आहे आणि इव्हर्जन आहे. त्या ठिकाणी वन बाय वन आपण या ठिकाणी मुवमेंटचे या ठिकाणी मिनिंग पाहूयात. जे काय फ्लेक्झन आहे, जे काय फ्लेक्झन मुवमेंट आहे, या फ्लेक्झन मुवमेंटमध्ये बेंडिंग किंवा फॉरवर्ड ऑकेशनली बॅकवर्ड मुवमेंट होते. फॉरवर्ड किंवा बॅकवर्ड अशी या ठिकाणी मुवमेंट होते. त्याचबरोबर एक्सटेन्शनमध्ये स्ट्रेचिंग किंवा बेंडिंग मुवमेंट होते. अबडक्शन म्हणजे अवे फ्रॉम द मिडल, जेव्हा सेंट्रल लाईन किंवा मिडलपासून दूर अशी मुवमेंट होते त्याला आपण अबडक्शन म्हणत. रोटेशनमध्ये काय होतं, राऊंड अलॉंग द ॲक्सिस ऑफ बोन, बोनच्या ॲक्सिस भोवती काय होते रोटेशन, काय होते राऊंड मुवमेंट होते रोटेशनमध्ये. प्रोनेशन टर्निंग पाम ऑफ हँड डाऊन, तर टर्नेशन किंवा प्रोनेशन मुवमेंटमध्ये जे काय पाम आहे हँडचा तो डाऊन या ठिकाणी टर्न केला जातो किंवा त्याची तशी मुवमेंट होते. सुपिनेशनमध्ये टर्निंग ऑफ पाम हँड अप, जे काय पाम ऑफ हँड आहे तो काय होतो अप होतो, त्याची मुवमेंट काय होते अपवर्ड होते. त्यानंतर या ठिकाणी त्या महत्त्वाचे जे काय जॉईंट आहेत आणि त्यामधील जी काय महत्त्वाची जी काय बोन आहेत या ठिकाणी आपण पाहणार आहोत. जसं महत्त्वाचा जॉईंट आहे बॉल अँड सॉकेट जॉईंट, हा कशामध्ये आढळून येतो तर तो आहे ह्युमरस आणि पेक्टोरल गिर्डल, त्याचबरोबर फेमूर आणि पेल्विक गिर्डल, शोल्डर जॉईंट, हिप जॉईंट यामध्ये हा बॉल अँड सॉकेट जॉईंट सापडतो. त्याचबरोबर जे काय याची जी काय मुवमेंट आहे ती काय आहे सर्कमडक्शन, फ्लेक्झन, एक्सटेन्शन, अबडक्शन, अडक्शन, एक्सटर्नल आणि इंटरनल रोटेशन, हे काय बॉल अँड सॉकेट जॉईंटमुळे होणारी काय आहे मुवमेंट आहे. त्यानंतर हिंज जॉईंट, त्यामध्ये किनी जॉईंट, एल्बो जॉईंट, अँकल जॉईंट, त्याचबरोबर फॅलेंजियल जॉईंट, हे काय आहेत हिंज जॉईंटचे एक्झाम्पल आहेत. तर जे हिंज जॉईंट आहे त्यामुळं जी काय कोणती मुवमेंट होती तर त्यामध्ये फ्लेक्झन आणि एक्सटेन्शन ह्या दोनच या ठिकाणी मुवमेंट होतात, अदर मुवमेंट होत नाहीत. जे काय ग्लायडिंग जॉईंट आहे त्यामध्ये जे काय जॉईंट बिटवीन कार्पल्स आहे, जॉईंट बिटवीन टार्सल आहे, स्टर्नो क्लॅव्हिक्युलर जॉईंट म्हणजेच व्हर्टिब्रल बॉडी अँड कार्टिलेजिनस डिस्क यामधील जे काय स्टर्नो क्लॅव्हिक्युलर जॉईंट आहे त्यामध्ये काय होते ग्लायडिंग काय जॉईंट किंवा हे ग्लायडिंग जॉईंटचे एक्झाम्पल आहेत. तरी जी काय मुवमेंट आहे ग्लायडिंग जॉईंटची ऑल डायरेक्शन, बॉडीमधील एकच जॉईंट आहे की ज्यामधील हाडं ऑल डायरेक्शननं काय करतात मुवमेंट करतात, तो आहे ग्लायडिंग जॉईंट. त्यानंतर जे काय पायवॉट जॉईंट आहे, पायवॉट जॉईंट त्याचे जे काही महत्त्वाचे जे बोन आहेत जसं ॲटलास आणि ॲक्झिस यामधील जे काय जॉईंट आहे ते काय आहे पायवॉट जॉईंट आहे. त्याचबरोबर रेडिओ अल्नार जॉईंट जसं की रेडियस आणि अल्नामधला जॉईंट आहे तो काय पायवॉट जॉईंट आहे. ह्या जॉईंटची जी काय मुवमेंट आहे ते रोटेशन अराउंड द पॉईंट वेअर दे आर पायवोटेड, ज्या ठिकाणी बोन पायवोटेड आहेत किंवा फिक्स आहेत त्या ठिकाणी त्याची रोटेशन मुवमेंट होते, हे पायवॉट जॉईंटचं काय आहे मुवमेंट आहे. त्याचबरोबर जे काही कॅन्डिलॉइड जॉईंट किंवा डबल हिंज जॉईंट म्हणूयात, कॅन्डिलॉइड जॉईंटलाच काय म्हणतात डबल हिंज जॉईंट, त्यामध्ये त्या जॉईंटचे जे काही बोन आहेत एक्झाम्पल आहेत तसे मेटाकार्पल्स आहे आणि फॅलेंजेस आहेत. त्याचबरोबर मेटाकार्प फॅलेंजेल, त्याचबरोबर टेम्पोरो मॅन्डिबुलार व्रिस्ट जॉईंट हे काय आहेत कॅन्डिलॉइड जॉईंटचे एक्झाम्पल आहेत. याची जर मुवमेंट पाहायची झाली कॅन्डिलॉइड जॉईंटची तर ती आहे सर्कमडक्शन, फ्लेक्झन, एक्सटेन्शन, अबडक्शन, हे काय त्याच्या मुवमेंट आहेत. सॅडल जॉईंट ॲट द बेस ऑफ थंब, जॉईंट बिटवीन ट्रॅपेझियम अँड मेटाकार्पल बोन, जे काय थंबच्या बेसला जो काय जॉईंट आहे तो आहे सॅडल जॉईंट आहे. त्याचबरोबर जे काय जॉईंट बिटवीन ट्रॅपेझियम अँड मेटाकार्पल बोन यामधला जो काय जॉईंट आहे तो काय आहे सॅडल जॉईंट आहे.
त्यानंतर मित्रांनो जे काही महत्त्वाचे जे काही बोन आहेत ॲक्झियल स्केलेटन आणि अपेंडिक्युलर स्केलेटनमधले हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. यावर बऱ्याच वेळेस क्वेश्चन विचारलेले आहेत. जसं स्कलमध्ये 22 बोन आहेत टोटल, व्हर्टेब्रल कॉलम 26 आहेत अडल्टमध्ये, थॉरेसिक केजमध्ये 25 बोन आहेत, मिडल इयरमध्ये 6 बोन आहेत हायवेड बोन 1 आहे, टोटल बोन्स ॲक्झियल स्केलेटनचे 80 आहेत. लक्षात घ्या, ॲक्झियल स्केलेटनचे टोटल बोन किती आहेत? 80. त्याचबरोबर जे काही पेक्टोरल गिरिडल आहे त्यामध्ये 4 बोन आहेत, पेल्विक गिरिडलमध्ये 2 बोन आहेत, अप्पर लिम्बमध्ये 60 बोन आहेत, लोअर लिम्बमध्ये 60 बोन आहेत. अप्पर आणि लोअर लिम्बमध्ये जवळपास सारखे बोन आहेत, म्हणजे 60 बोन आहेत. जवळपास अपेंडिक्युलर स्केलेटनमध्ये 126 बोन आहेत. मग सगळ्यात जास्त बोन कोणत्या स्केलेटनमध्ये आहेत? तर ते अपेंडिक्युलर स्केलेटनमध्ये आहेत. जे काय अपेंडिक्युलर आणि ॲक्झियल स्केलेटनचे फंक्शन पाहत असताना जे काय ॲक्झियल स्केलेटन आहे तो काय करतो? बॉडीला अपराईट पोश्चरमध्ये मेंटेन करण्याचं काम करतो, बॉडीचं बॅलन्स ठेवण्याचं काम करतो. त्याचबरोबर जे काही इंटरनल ऑर्गन आहेत बॉडीचे, जसं हार्ट असेल, ब्रेन असेल, स्पायनल कॉर्ड असेल, यांना प्रोटेक्ट करण्याचं काम हा ॲक्झियल स्केलेटन करतो. त्याचबरोबर जे काय पेंडिक्युलर स्केलेटन आहे तो काय करतो? बॉडीची जे काय लोकोमोशन असेल किंवा मुवमेंट असेल ही घडवून आणण्यासाठी महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर जे काय मेजर जे काय ऑर्गन आहेत जसं डायजेशन, एक्सक्रिशन आणि रिप्रोडक्शन सिस्टीममधले जे काय ऑर्गन आहे त्यांना प्रोटेक्ट करण्याचं काम हा अपेंडिक्युलर स्केलेटन करतो. तर जे काय अपेंडिक्युलर स्केलेटनची जे काय महत्त्वाचे जे काय वर्क आहे ते आहे मुवमेंट अँड लोकोमोशन आणि प्रोटेक्शन ऑफ ऑर्गन ऑफ रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, एक्सक्रिटिव्ह सिस्टीम आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम. तर त्यानंतर एक महत्त्वाचं जे काय पॉईंट आहे ते आहे जे काय बोनला दुसरे एक नाव आहे किंवा मग सिनोनिम आहेत किंवा अदर नावनं या ठिकाणी ओळखलं जातं. त्यावर बऱ्याच वेळेस क्वेश्चन आलेला आहे. तसं व्हर्टिब्रल कॉलमला स्पायनल कॉलम किंवा बॅकबोन किंवा स्पाईन असंही म्हणतात. स्टर्नम ब्रेस्ट बोन म्हणतात. पेक्टोरल गिरिडलला गिरिडोला फोरलिम म्हणतात. क्लॅव्हिकलला कोलार बोन म्हणतात. स्कॅपुलाला शोल्डर ब्लेड म्हणतात. ह्युमेरसला फन्नी बोन म्हणतात. पेल्विक गिरिडलला हिप गिरिडल, गिरिडोल ऑफ हिंडलिप, हिप गिरिडल आणि गिरिडोल ऑफ हिंडलिम असंही म्हणतात. त्यानंतर फिमूरला थाय बोन म्हणतात. पटेलाला नी कॅप म्हणतात. टार्सलला अँकल बोन म्हणतात. झायगोमॅटिक बोनला चिक बोन म्हणतात. तर या ठिकाणी हे हा महत्त्वाचा पॉईंट आहे. या ठिकाणी यावर हमखास क्वेश्चन विचारला जातो की कोणत्या बोनला काय म्हणतात. जसं फिमूरला काय म्हणतात, थाय बोन, पटेलाला काय म्हणतात, नी कॅप. तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर शेप बोनचे यावर पण क्वेश्चन विचारलेला गेलेला आहे की जसं स्पेनॉइड बोन आहे तो कसा शेप आहे? बॅट शेप्ड आहे. हायोइड बोन काय आहे? होर्सशू शेप्ड बोन आहे. त्याचबरोबर क्लॅव्हिकल काय? या ठिकाणी क्लॅव्हिकलचा शेप नाही, या ठिकाणी एस शेप. स्कॅपुला काय? शोल्डर ब्लेड आहे. स्टर्नमला ड्रॅगर शेप असतो. व्हर्टिब्रल कॉलमला पॅडलॉक शेप आहे. क्लॅव्हिकलला एस शेप्ड आहे. क्लॅव्हिकल काय? एस शेप्ड आहे. इस्चियम आय शेप्ड किंवा आर्क शेप्ड बोन आहे. तर एस शेप्ड बोन कोणतं आहे? क्लॅव्हिकल. इस्चियम काय? आय शेप्ड बोन आहे. की प्युबिस कोणत्या शेपची आहे? व्ही शेपची. मग कधी क्वेश्चन विचारला जातो की व्ही शेप्ड बोन इन द बॉडी इज कोणता आहे? तर ते आहे प्युबिस आहे. पटेला काय? कप शेप्ड बोन आहे. त्याचबरोबर मॅलियस काय? हॅमर शेप्ड. इनकस काय? ॲन्युअल शेप्ड. आणि स्टेपस काय? स्टिरप शेप्ड. जे काय मॅलियस, इनकस, स्टेपस हे काय? इयरमधले बोन आहेत. आणि सगळ्यात बॉडीमधलं लहान बोन कोणतं आहे? तर ते आहे स्टेपस. त्याला आपण स्टिरप म्हणतो. शेप आहे त्याचा स्टिरपसारखा. तर या ठिकाणी अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही जे काय बोन किंवा स्केलेटल सिस्टीममधील महत्त्वाचे काय पॉईंट आहेत या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवू शकता. अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. परीक्षेच्या दृष्टीने यावर बऱ्याच वेळेस क्वेश्चन विचारलेले आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा.
जय हिंद जय महाराष्ट्र.